हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. फर्स्ट इयरच्या तुमच्या आता फर्स्ट इयरचे पेपर जे आहे, फर्स्ट इयरमधून तुम्ही सेकंड इयरमध्ये आले. सेकंड इयरमध्ये तुमचा थर्ड सेम चांगल्या पद्धतीनं तुम्ही पेपर दिले आणि आता फोर्थ सेममध्ये आले. तर फोर्थ सेममध्ये सगळ्यात खतरनाक सब्जेक्ट, सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे तो तुमचा आहे जावा. ठीक आहे. तर या सब्जेक्टवर जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तो सब्जेक्ट किती महत्वाचा आहे हे तुम्हाला समजून सांगतो. कारण हा जो जावा सब्जेक्ट आहे हा बॅकही राहतो. हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांचा बॅकही राहतो. सब्जेक्टच तसा आहे. सब्जेक्ट एवढा खतरनाक आहे, एवढा वास्ट सब्जेक्ट आहे की असं समजा शिकवणाऱ्याला शिकवणं जीवावर येते, इतकं खतरनाक सब्जेक्ट आहे. पहिले कसं होतं, पहिलेच्या म्हणजे आय स्कीम मध्ये असं होतं की सगळे बेसिक युनिट होते. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला एवढं ब्रिलियंट आणि टॅलेंटेड समजते MSBT की यांना ऍडव्हान्स जावाची 3 युनिट आणि बेसिक जावा कोर जावाची 3 युनिट असं दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे जावाचं. आणि एक सिलेबस तुमचा तयार केलेला आहे. ऍडव्हान्स जावा प्लस कोर जावा दोघांचं मिश्रण करून एक सब्जेक्ट बनवला आहे ज्याचं नाव आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. आता ही जे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे हे प्रोग्रामिंग इतकी भरलेली आहे, याच्यात प्रोग्रामिंग 3-3, 4-4 पेजचे प्रोग्राम असतात. तर याच्यामध्ये कठीण काय आहे तर प्रोग्राम जर समजले तर लिहू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट फरक हा की पहिले ऑनलाईन पेपर होत होता जावा प्रोग्रामिंगचा तुमच्या बॅचच्या अगोदर, के स्कीमच्या पहिले. आता आपण के स्कीम मध्ये आहोत. आय स्कीम मध्ये याचा जो पेपर होत होता तो ऑनलाईन होत होता. आणि ऑनलाईन एवढं कठीण जात नाही विद्यार्थ्यांना, असं विद्यार्थी समजतात की ऑनलाईन आम्हाला सर कठीण जात नाही. पण आता त्याचा पेपर थिअरी होते. म्हणजे आपला जो जावा सब्जेक्ट आहे या जावा सब्जेक्टचा पेपर जो आहे तो थिअरी होणार आहे. थिअरी म्हणजे तुम्हाला लिहा लागते. लिहिण्यामध्ये थिअरी प्लस प्रोग्राम्स ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर जेवढी थिअरी महत्वाची आहे तेवढेच प्रोग्रामही महत्वाचे आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. ठीक आहे. इथं ओपन झालाय सी लँग्वेज, पण आता आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जाऊ. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज तुमच्यासाठी किती महत्वाची आहे, तुमच्या सेमिस्टरचे कोणते युनिट तुमच्या महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. कोणत्या सर पासून शिकायला पाहिजे हे महत्वाचं आहे बरं. नाही तुम्ही भलत्यापासून शिकत बसाल तर काही कामाची गोष्ट नाही. मी पेपर सेट केलेला आहे हे तुम्हाला थोडं माहित आहे. मी पेपर चेक करतो MSBT हे तुम्हाला थोडी माहित आहे. मी पेपर काढतो MSBT हे तुम्हाला थोडी माहित आहे. म्हणून अशा व्यक्तीपाशी क्लास लावायला पाहिजे जो MSBT मध्ये काम करतो, जो कॉलेजला शिकवतो. आलत्या भलत्यापाशी लावून तो फक्त तुम्हाला तेवढ्या पुरतं घुमवतो बस, बाकी काहीच नाही. सगळ्यात पहिले आपण फोर्थ सेमिस्टरचा तुमचा स्कीम पाहू की फोर्थ सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटणार आहे. तर तुमची ब्रांच पहा, कम्प्युटर आहे, CM, CW आणि SE हे तुमची ब्रांच आहे. त्याच्यानंतर के स्कीम आहे 23-24 मध्ये हे स्कीम तुमची लागू झाली, के स्कीम. त्याच्यानंतर 6 सेमिस्टर असते तुमचं, म्हणजे 6 सेमिस्टरचं असते, 3 वर्षाचं असते कालावधी. आणि सेमिस्टर जो आहे तो तुमचा फोर्थ सेमिस्टर आहे. फोर्थ सेमिस्टरला किती सब्जेक्ट असतात ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तुमचा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी, हा पहिला सब्जेक्ट आहे. आणि हा जो सब्जेक्ट आहे हा ऑनलाईन सब्जेक्ट आहे. म्हणजे याला आपण एन्व्हायरमेंटल म्हणतो, ज्याचा पेपर तुमचा ऑनलाईन होईल. कम्प्युटर ब्रांचसाठी सांगू राहिलो मी, IT चा वेगळा पाहू आपण. ठीक आहे. कम्प्युटर ब्रांच साठी एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आपण पाहणार आहोत, जो ऑनलाईन पेपर राहणार आहे. दुसरा जावा प्रोग्रामिंग सर्वात महत्वाचा सब्जेक्ट आहे, जो ऑनलाईन राहणार नाही, त्याची थेरी पेपर होणार. कोणता पेपर होणार? थेरी पेपर. दुसरा डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, DCN म्हणतो आपण. हा जो DCN आहे हा तुमचा थेरी पेपर राहणार. म्हणजे थेरी 2 पेपर राहणार, एक जावा प्रोग्रामिंग, ठीक आहे, आणि दुसरा आहे DCN. JPR आणि DCN हे 2 सब्जेक्ट तुमचे महत्वाचे थेरिटिकल. परत एकदा सांगतो मी, एक JPR जावा प्रोग्रामिंग आणि दुसरा DCN. जावा प्रोग्रामिंग आणि DCN हे दोन्ही सब्जेक्ट तुमचे थेरी राहणार आहे, हे लक्षात ठेवा. मग सर एन्व्हायरमेंटचा काय? तर हा जो एन्व्हायरमेंटल स्टडी आहे
हा जो सब्जेक्ट आहे हा तुमचा ऑनलाईन राहील, म्हणून याच्यावरही तुम्ही लक्ष द्या, कारण ही हाय पर्सेंटेज वाढवण्याचं काम करते. म्हणजे 5-5 मार्क तुमचे इतके महत्वाचे आहे की त्याच्यामुळे तुम्ही पुढे जासाल, नाही तर 1-1 मार्काने पोट्याचा सब्जेक्ट बॅक असते. त्याच्यानंतर अजून एक सब्जेक्ट आहे मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग. आता हा जो मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग आहे हा तुमचा सुद्धा कोणता पेपर आहे, थेरॉटिकल आहे. म्हणजे थेरॉटिकल पा किती पेपर झाले तुमचे, जेपीआर, डीसीएन आणि मायक्रो प्रोसेसर हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. ठीक आहे ना, हा एक ऑनलाईन आहे. त्याच्यानंतर आता पुढचे जे आहे ते दोन्ही प्रॅक्टिकल आहेत ओनली, पायथन प्रोग्रामिंग आणि यूएक्स डिझाईन. ठीक आहे, पायथन प्रोग्रामिंग अँड यूएक्स डिझाईन हे दोन्ही तुमचे प्रॅक्टिकल्स आहे. तर हे एवढे सब्जेक्ट हे कम्प्युटर ब्रांचला आहे. हे सब्जेक्ट कोणत्या ब्रांचला आहे, कम्प्युटर ब्रांचला. आता दुसरा जो आहे तो आहे आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच आणि आयएच ब्रांच 4th सेम. आता बा हे तिन्ही सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल, जावा प्रोग्रामिंग आणि डीसीएन दोन्ही ब्रांचला कॉमन आहे. कम्प्युटर आणि आयटी दोन्ही ब्रांचला कॉमन आहे. कोणते कोणते, जावा प्रोग्रामिंग, जेपीआर, डीसीएन आणि तिसरा जो सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्टचं नाव काय तुमचा एन्व्हायरमेंटल, जो ऑनलाईन आहे. लक्ष ठेवा, हे दोन्ही थेरी पेपर असतात. हे तिन्ही सब्जेक्ट कॉमन आहे. आता चेंज होतात सब्जेक्ट कुठं, चौथा चेंज इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा जो आहे हा जो सब्जेक्ट आहे हा तुमचा थेरी पेपर होणार आहे. कोणता पेपर होणार आहे, थेरी, हे लक्षात ठेवा. पायथन प्रोग्रामिंग हे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. पायथन प्रोग्रामिंग काय प्रॅक्टिकल, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आयओटी हे पण काय तुमचं प्रॅक्टिकल आहे. तर बाकीचे प्रॅक्टिकल राहणार आहे. म्हणजे असं समजा की एन्व्हायरमेंटल कोणते कोणते पहा, एन्व्हायरमेंटल, डीसीएन आणि जेपीआर हे तुमचे दोन्ही ब्रांचला कम्प्युटर आणि आयटीचे कॉमन सब्जेक्ट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, दोन्ही ब्रांचचे कॉमन सब्जेक्ट आहे. आता जावा हा तुम्हाला पहिले सांगितलं की जावा जो सब्जेक्ट आहे हा समजण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय महत्वाचं आहे, जावा सब्जेक्ट समजण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आल्या पाहिजे लँग्वेजेस. कोणती लँग्वेज, तर सी लँग्वेज हे चांगल्या पद्धतीने आली पाहिजे. जर सी लँग्वेज जर आली नाही तर तुम्हाला हा थोडासा कठीण जाऊ शकते सब्जेक्ट, कारण की सी लँग्वेज मध्ये बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात. ते सगळेच्या सगळे बेसिक कॉन्सेप्ट याच्यात येतात. सी लँग्वेजचे जेवढी काही बेसिक कॉन्सेप्ट असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर लक्ष द्या, सगळ्यात पहिले बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला पार्ट असले पाहिजे. कोणाचे, सी लँग्वेजचे. आता पहा तुमचं काय कोणती कोणती लँग्वेज झाली, सी, त्याच्यानंतर सी प्लस प्लस झालं. सी आणि सी प्लस प्लस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते जावा बनते. सी आणि सी प्लस प्लस ह्या दोघांचंही कॉम्बिनेशन काय बनते, जावा लँग्वेज बनते. कसं बघा, तुम्ही डेटा टाइप्स पाहिले कोणते, इंट, कॅर, त्याच्यानंतर फ्लोट, हेच डेटा टाइप याच्यात आहे. सेम टू सेम डेटा टाइप इथे आहे, फक्त चेंजेस होते थोडेसे, प्रोग्रामिंग बदलली की त्याच्यात चेंजेस. जसं याच्यामध्ये इनपुटसाठी किंवा आउटपुटसाठी डिस्प्ले करण्यासाठी सी लँग्वेज मध्ये आपण प्रिंटएफचा यूज करतो. कोणाचा यूज करतो, प्रिंटएफचा है ना. डिस्प्ले करण्यासाठी सी लँग्वेज म्हणजे प्रिंटएफचा. सांगा बरं सी प्लस प्लस मध्ये कशाचा यूज करतो आपण डिस्प्ले करण्यासाठी, पटकन बोला, कशाचा यूज करतो आपण सी लँग्वेज मध्ये डिस्प्ले. यस करेक्ट, सी आउटचा यूज करतो. कोणाचा यूज करतो, सी आउटचा. सी आउट फंक्शन मध्ये आपण फक्त हे लावतो, ब्रॅकेट लावतो. तसंच जावा मध्ये याच्यासारखाच एक यूज होते ज्याला आपण म्हणतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, असं जावा मध्ये यूज होते. झाला, एवढाच फरक याच्यामध्ये असते, बाकी काही नाही. प्रिंटएफ याच्यामध्ये सी आउट आणि याच्यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन असा यूज याच्यामध्ये होते. तर हा जावामध्ये असा फरक पडतो. जावामध्ये डेटा टाइप्स, जावामध्ये टोकन्स पण येतात. टोकन्स तुम्हाला माहित आहे,
जावामध्ये टोकन्स पण येतात, जावामध्ये ऑपरेटर पण येतात. म्हणजे जे जे बेसिक सी आणि सी प्लस मध्ये झालाय सगळं जावामध्ये येते. पण जावाचा एक फरक असा आहे की जावामध्ये पहिले 3 युनिट बेसिक युनिट आहेत. फर्स्ट 3 युनिट्स बेसिक युनिट्स आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा हे तिन्ही बेसिक आहे, म्हणजे कोर प्रोग्रामिंग आहे. कोर प्रोग्रामिंग आहे, हे लक्षात ठेवा. जावामध्ये हे कोर प्रोग्रामिंग आहे, म्हणजे इझी लेवल आहे याची. ठीक आहे, पहिले 3 युनिट. आणि दुसरे युनिट 3, 4, 5 आणि 6 हे ऍडव्हान्स प्रोग्रामिंग आहे. ऍडव्हान्स प्रोग्रामिंग आहे, हे लक्षात ठेवा. जावामध्ये दुसरे 3 युनिट जे आहे ते काय ऍडव्हान्स प्रोग्रामिंग आहे, म्हणजे हार्ड लेवल आहे. ठीक आहे, तर म्हणून याला थोडंसं लवकर चालू करणंच गरजेचं आहे. जावाला आपण टाइमपास बिलकुलही करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला लाईव्ह इथं शिकवणार प्रोग्रामिंग डिजिटल बोर्डवर, की जावाचे प्रोग्राम, पहिला प्रोग्राम कसा लिहिला जातो, दुसरा प्रोग्राम कसा लिहिला जातो, प्रोग्राम मधले एरर कसे फाइंड आउट करायचे, एक्झिक्युशन कसं करायचं, कंपायलर कसं इन्स्टॉल करायचं, हे सगळं आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या टोटल युनिट आपले 6 युनिट आहे. 6 युनिट मधले पहिले कोअर प्रोग्रामिंग आहे आणि दुसरे आहे ऍडव्हान्स प्रोग्रामिंग. पहिले कसं होतं आयस्कीम मध्ये याच्यातलेच पूर्ण बेसिकच्या बेसिक 6 युनिट होते आणि हे लास्ट फायनल इयरला होता ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग, पण ऑनलाईन होती. पण हे ऑनलाईन नाही आहे, हे थेरी पेपर आहे. म्हणजे असं समजा सगळ्यात कठीण सब्जेक्ट जर असेल पूर्ण इंजिनिअरिंग, पुरा पॉलिटेक्निकचा, इंजिनिअरिंगचा नाही पॉलिटेक्निकचा, तर तो आहे, हा आहे. म्हणून याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. याचे प्रोग्राम समजत नाही लवकर, बरं समजले तर ते लिहिताही आले पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. जर तुमची प्रॅक्टिस झाली नाही तर याची प्रोग्रामिंग होऊ शकत नाही. याचा पेपरही तसाच येतो जसा मी तुम्हाला सांगितलं. याचा पेपर कसा येतो, याचा पेपर जो आहे तो टफ येतो. 70 मार्क्सचा पेपर असतो. 70 मार्क्स मध्ये तुमचे 50% थेरी असते आणि 50% काय असतात, प्रोग्राम असतात. 50% थेरी आणि 50% काय असतात, प्रोग्राम असतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणसाल की नाही सर की मी प्रोग्रामच करतो, तर पॉसिबल नाही. तुम्ही जर म्हटलं की मी थेरीच करतो, तर तेही पॉसिबल नाही. तुम्हाला दोन्हीही काय करावं लागते, बॅलन्स करावं लागते. काय करावं लागते, बॅलन्स. जर दोन्ही बॅलन्स करसाल, थेरी करसाल आणि प्रोग्रामची प्रॅक्टिस करसाल, तरच गरजेचं होईल. आणि दुसरी महत्वाची, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमचं रायटिंग वर्क हे सोबत करा. मी सगळ्यांना सांगतो, हे फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत जरी तुम्ही क्लास ऑनलाईन करत असाल, क्लास काय करत असाल ऑनलाईन, तरी त्याला ट्रीट करा ऍज अ ऑफलाईन. ऍज ऑफलाईन म्हणजे फक्त पाहूच नका, फक्त पाहतच बसू नका, तुमचा हातही चालू ठेवा, तुम्ही रायटिंग वर्क करत चला. हे सर्वात महत्वाचं आहे की जे जे सर लिहून राहिले किंवा पाहून राहिले, जे काही तुम्ही पाहून राहिले ना, ते सोबत 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 लिहत चला. हे चांगली हॅबिट आहे. याच्यामुळे तुमचा पेपर जो आहे, पेपर रायटिंग तुमची सुधरून जाईल. हे खरंच चांगलं आहे बरं तुमच्यासाठी. म्हणून जावा प्रोग्रामिंगची नोट्स तर तुम्हाला अवेलेबलच भेटून जाईल, परंतु जेव्हाही मी शिकवतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा. मी शिकवत असताना ते नोट डाऊन करा. प्रोग्राम शिकवला, एक्झिक्यूट केला, तर स्वतः प्रोग्राम लिहा, कारण की तेच तुम्हाला फायनल पेपर मध्ये लिहायचं आहे MSBTच्या. तिथं गलती करतात. नाही तर मग पोरांना सवय काय असते, सर शिकवूनच राहिले, ऑनलाईन आहे, सगळं कंटेंट आपल्यापाशी अवेलेबल आहे, ते लिहत नाही. हे चुकी करतात. सगळ्यात पहिली चुकी, सगळ्यात पहिली मिस्टेक ही विद्यार्थ्याची हेच आहे की ते पेपरमध्ये लिहतच नाही. बरं पेपरमध्ये मग असं आपण पाहत गेलो वेळेवर सुचतच नाही काय लिहा. म्हणून जे आपण रोजची प्रॅक्टिस करतो तेच आपण पेपरमध्ये लिहितो, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यासाठी स्पेशल एक बुक बनवा. थेरी आणि प्रोग्राम दोघांचंही कॉम्बिनेशन ठेवा. थेरी आली पाहिजे आणि प्रोग्रामही आले पाहिजे. काही क्लासेस वाले मी पाहतो फक्त प्रोग्रामवर भर देतात, थेरीला काही विचारत नाही. पण आपल्याकडे एक सिस्टीम अशी आहे की जेवढ्या जबरदस्तीनं आणि जेवढ्या स्ट्रॉंग वेनं आपण थेरी घेतो, तेवढ्या स्ट्रॉंग वेनं आपण प्रॅक्टिकल घेतो, म्हणजे प्रोग्राम घेतो. म्हणून दोघांचंही कॉम्बिनेशन जर जमलं तरच तुम्हाला चांगले मार्क्स भेटू शकते, अदरवाईज तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार नाही. बॅक सब्जेक्ट राहू शकतो हा.
एवढा खतरनाक सब्जेक्ट आहे. सर्वात खतरनाक सब्जेक्ट जर म्हटलं तर पुरा पॉलिटेक्निकचा तो हाच आहे. त्याचं नाव आहे जावा प्रोग्रामिंग. पहिले 3 युनिट चांगल्या पद्धतीने करता तुम्ही, पण नंतर दुसरे जे 3 युनिट आहेत ते थोडेसे लेवल डिफिकल्ट आहे. ग्राफिक्सचा यूज केलेला आहे त्याच्यामध्ये सर्कल ड्रॉ करावं लागते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्विचेस तयार करावे लागते, फॉर्म बनवावा लागते, तयार करावं लागते, बटन्स, एरो. इंटरेस्टिंग आहे, कठीण नाही आहे, इंटरेस्टिंग आहे, पण थोडासा लंबा आहे म्हणजे मोठा आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मेथड्स खूप आहेत, खूप साऱ्या मेथड्स आहेत, एवढ्या मेथड्स की हदसे जात. जसा मेथड तुम्हाला माहित आहे, जसं एक रेक्टँगल ड्रॉ करायचं असेल तर रेक्ट नावाची मेथड आहे, सर्कल ड्रॉ करायचं असेल तर सर्कल ड्रॉची मेथड आहे, बटन जर समजा बनवायचं असेल तर बटन नावाची मेथड आहे. अशा एवढ्या साऱ्या मेथड्स आहेत की त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या पेपरमध्ये लिहायच्या, लक्षात ठेवून लिहायच्या. हे तुमचं सगळं नोट्समध्ये मी दाखवतो की कशा काय मेथड्स असतात, काय असतात. लक्षात आलं इथपर्यंत? त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जावाचे कंपायलर लक्षात ठेवा. जावा जसं आता आपण सी लँग्वेज रन करतो किंवा एक्सपोर्ट करतो, सांगा बरं सी लँग्वेजच्या कंपायलरचं नाव काय? सी लँग्वेज साठी तुम्ही कोणतं कंपायलर वापरलं, कोणतं अप्लिकेशन वापरलं, सांगा पटकन लवकर. सी लँग्वेज साठी कोणतं कंपायलर वापर, आवाज येतो मला तुमचा. सी लँग्वेज साठी कोणतं वापरलं कंपायलर, माहित नाही? टर्बो सी. कोणतं वापरलं आपण? टर्बो सी. सी प्लस प्लस साठी कोणता वापरला आपण? टर्बो सी प्लस प्लस, है ना. हे काय आहे तर हे आहे अप्लिकेशन. हे काय? अप्लिकेशन किंवा याला काय म्हणतो आपण? सॉफ्टवेअर. अप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर. हे कशासाठी? हे प्रोग्राम रन करण्यासाठी, सी लँग्वेजचे प्रोग्राम रन करण्यासाठी आपण अप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरचा यूज करतो. ओके, तर लक्ष द्या, अप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरचा यूज करतो आपण. कंपायलर, तर तसंच जावा कंपायलर काय आहे, तर जावा कंपायलर तेवढंच महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं आणि बेसिक कंपायलर जे आहे, हे सगळं डेस्कटॉपसाठी, लॅपटॉपसाठी, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी चालू आहे आपलं. डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी सगळ्यात पहिलं जो आहे तो आहे कमांड प्रॉम्प्ट, सीएमडी प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्ट, ठीक आहे. सगळ्यात बेसिक आणि सर्वात चांगला तो आहे कमांड प्रॉम्प्ट. म्हणजे काही काही प्रोग्राम कमांड प्रॉम्प्ट मध्येच आपण करणार. सर्वात महत्वाचं आपण याच्यावरच करणार सगळं. दुसरं जे आहे याच्यामध्ये कमांड प्रॉम्प्ट एक, दुसरा आहे तो आहे इक्लिप्स. इक्लिप्स दुसरा आहे इक्लिप्स. इक्लिप्स मध्ये आपण करू शकतो. तिसरा जो आहे तो आहे नेटबीन्स. नेटबीन्स हे कंपायलर समोरलं, सॉफ्टवेअर समोरलं, ज्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला एक्झिक्युशन करायचं आहे. जसं टर्बो सी लागते, देव प्लस प्लस लागते, कोडिंग सी लागते, तसेच तुम्हाला याच्यामध्ये सीएमडी प्रॉम्प्ट लागल एक, दुसरा इक्लिप्स लागल किंवा नेट. हे तिन्ही नाही लागणार, या तीन पैकी कोणताही एक लागणार. लक्षात ठेवा, पहिला सीएमडी प्रॉम्प्ट किंवा इक्लिप्स आणि नेटबीन्स. आता बघा, तुम्हाला सर्वात बेस्ट जर म्हणसाल तर मला आवडणारा आणि सर्वात जास्त चालणारा सीएमडी प्रॉम्प्ट. सीएमडी प्रॉम्प्ट हा कमांड प्रॉम्प्ट असते जो डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वर्क करते. ब्लॅक स्क्रीन असते, ते दाखवतो मी तुम्हाला सीएमडी प्रॉम्प्ट कसा असतो तो. त्याच्यानंतर इक्लिप्स. इक्लिप्स हा ऍप्लिकेशन आहे जो ऍप्लिकेशन वरती पूर्ण ऍडव्हान्स पार्ट आहे, याच्यावर पूर्ण प्रोजेक्ट बनवतात जावाचे. त्याच्यानंतर नेटबीन्स हा पण एक ऍडव्हान्स आहे. याच्या ह्या दोघांमध्ये फाईट आहे, इक्लिप्स आणि नेटबीन्स मध्ये. हे दोन्ही जबरदस्त आहे. आणि सर्वात बेसिक आणि चांगला हा आहे, याच्यामध्ये काही इंटरफेसची गरज लागत. ठीक आहे, तर असे हे वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लागते, सीएमडी सोबत एक नोटपॅड प्लस प्लस लागते. नोटपॅड प्लस प्लस हे लक्षात ठेवा. सीएमडी प्रॉम्प्ट जर असेल तर सीएमडी प्रॉम्प्ट सोबत नोटपॅड प्लस लागते. एक्झिक्युशन कसं करायचं हे लाईव्ह तुम्हाला दाखवतो मी इथं. ठीक आहे, पण आज नाही, आज आपण पूर्ण बेसिक कॉन्सेप्ट पाहणार आहोत जावा लँग्वेजचे. तर अजून एक वेळा रिपीट करतो, जावा कंपायलर किंवा सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन तुम्हाला कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप साठी कमांड, सीएमडी प्रॉम्प्ट, नोटपॅड, इक्लिप्स अँड बीन्स, नेटबीन्स. दुसरी महत्वाची गोष्ट मोबाईल मध्ये काय, तर मोबाईल मध्ये जावा कंपायलर
नावाचं ऍप डाउनलोड करा. सिंपल प्रोग्रामसाठी, हा, बाकीचे नाही होणार, ऍडव्हान्स नाही होणार त्याच्यात, जावा कंपायलर. दुसरा अजून एक आहे जेव्ही ड्रॉइड. जेव्ही ड्रॉइड एडीई नावाचा आहे, एडीई नावाचा आहे. ठीक आहे, तसे कंपायलर. हे कंपायलर तुम्हाला दाखवून देतो मी कसे कंपायलर कुठून डाउनलोड करायचे. तर सगळ्यात पहिले आपण गुगलवरती जाऊ, आणि गुगलवरती गेल्यानंतर पहिले मोबाईलवर दाखवून देतो मी मोबाईलचं कसं डाउनलोड करायचं. ठीक आहे, मोबाईलमध्ये कसा तुम्ही डाउनलोड कराल. तर प्ले स्टोअरमध्ये जा, प्ले स्टोअरवरती क्लिक करा. प्ले स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये जा, आणि सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे जावा कंपायलर. ठीक आहे, जावा कंपायलर. तर जावा कंपायलर तुम्हाला रन करायचा आहे. पण या जावा कंपायलर मधला सर्वात चांगला कोणता आहे, तो आहे जेव्ही ड्रॉइड. कोणता आहे, जेव्ही ड्रॉइड. हा जावा कंपायलर हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, जेव्ही ड्रॉइड. त्याच्यावरती क्लिक करा जेव्ही ड्रॉइडवर, आणि जेव्ही ड्रॉइडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल या साईडने इथे जेव्ही ड्रॉइड इन्स्टॉल करा. मी इन्स्टॉल करून दाखवतो तुम्हाला. हा इन्स्टॉलेशन तो प्रत्येकालाच माहिती आहे प्रोसेस कशी असते. हा इन्स्टॉल होणं चालू होते. इन्स्टॉल झालं की मग इन्स्टॉल झाल्यानंतर लगेच तुम्हाला ऑप्शन यायचे कोणाचं, ओपनचं. हे मोबाईलमध्ये आहे, आणि याच्यामध्ये पहिला दुसरा युनिट आणि थोडाफार तिसरा युनिट, पहिला दुसरा तिसरा युनिट तुम्ही याच्यात करू शकता रन प्रोग्राम. कारण सिंपल प्रोग्राम असतात, बेसिक प्रोग्राम असतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या युनिटमध्ये. आणि मी प्रोग्रामिंग पासूनच सुरुवात करणार आहोत या लेक्चरमध्ये. जावा प्रोग्रामिंग मध्ये मी प्रोग्राम पहिले तुमचे क्लिअर करून देतो, नंतर थेरीवर जातो आपण. ते ओपन केल्यानंतर असं दिसते, हे बघा. कंटिन्यू करायचं आहे जेव्ही ड्रॉइड वरती. जे कोणती लँग्वेज काय करत आहे तुम्ही, हे इथं तुम्ही सर्च करा, पहा, आणि जे आहे ते इथं ओके करत चला, ओके करत चला, ओके करत चला, कंटिन्यू करत चला, आणि तुम्हाला ओपन होणार. ठीक आहे, आता हा काही ना काही तुम्हाला दाखवणार. तुम्ही फ्री मध्ये करू शकता. हे असं दाखवणार तुम्हाला, कट करून टाकायचं असं. ठीक आहे, ते बघा हा तुमचा मेन कंपायलर आहे. इथे तुम्ही जे लिहिसाल system.out.println मध्ये हा डिस्प्ले करते. रन करण्याकरता इथं ऑप्शन येणार. ठीक आहे, सेव्ह करायचं आणि रन करायचं. ओके, रन करण्यासाठी इथं बटन आहे बघा, इथं बटन दिसणार तुम्हाला. इथं मी बटन दाखवत आहे, हे रन करण्यासाठी. हा एक्झिक्यूट केला, त्याने रन केला, आणि प्रोग्राम फिनिश दाखवता इथं. ठीक आहे, तर असं तुम्ही प्रोग्राम मोबाईलमध्ये रन करू शकता. कुठं, मोबाईलमध्ये. जावाचे सिंपल प्रोग्राम. हार्ड प्रोग्राम होणार म्हणजे अर्धे, असं समजा की अर्धे प्रोग्राम याच्यावर होतील तुमचे. युनिट नंबर 1, 2, 3 होणार, 4, 5, 6 नाही होणार. त्याच्या नंतर पुढचा मोबाईलचा झाला. त्याच्यानंतर आता ऑनलाईन कंपायलर पण आहे. तर या ऑनलाईन वन कंपायलर मध्ये तुम्हाला इथं जायचं, आणि इथं जर जावा असेल तर जावा सिलेक्ट करायचं. इथं जायचं सी मध्ये, आणि इथं शोधायचं जावा आहे का, चेक करा. जावा जिथे दिसला तिथे क्लिक करायचं. ठीक आहे, नाही तर मग डायरेक्टली सर्च करा ऑनलाईन जावा कंपायलर. फक्त याच्यावर इथे सेम 1, 2, 3 युनिट ऑनलाईन जावा कंपायलर. ठीक आहे, ऑनलाईन जावा कंपायलर तुम्ही इथं पाहू शकता. खूप सारे ऑनलाईन जावा कंपायलर. हाच वन कंपायलर सर्वात बेस्ट आहे. तर वन कंपायलर क्लिक करा. इथं तुम्ही प्रोग्राम लिहा. इथं प्रोग्राम लिहिल्यानंतर हा जसा इथं तुम्ही प्रोग्राम लिहिला, रनवर क्लिक केला तर रन करते. हा रन केल्यानंतर आउटपुट इथे येते. ठीक आहे, याचं जे काही पहा system.out.println इथं जो आहे तो आपण प्रिंट ॲप आणि सी आउट लिहितो, तिथं आता आपण यस आउट लिहू. म्हणजे system.out.println जे याच्यामध्ये लिहू ते सगळं इथं दिसून येते. ठीक आहे, तर हा झाला एक ऑनलाईन कंपायलर. तिसरा इक्लिप्स किंवा नेटबीन्स कसं असते तुम्हाला दाखवून देतो मी. ठीक आहे, तर इक्लिप्स जे आहे ते डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इक्लिप्स करावं लागेल इथं. आणि इक्लिप्स केल्यानंतर इक्लिप्सच्या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप साठी इक्लिप्स डाउनलोड करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग करायची आहे. ठीक आहे, तर डाउनलोड करण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. इथे इन्स्टॉल युअर फेवरेट डेस्कटॉप आयडी डाउनलोड करा. ओके, तर ज्याच्यावरून, हे सर्वात महत्वाचं आहे, ज्या लॅपटॉपवरून
ज्या पीसी वरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्याच पीसी वर करा. तुम्ही दुसऱ्या पीसी वरून डाउनलोड करून तिसऱ्या पीसी वर टाकसाल तर होणार नाही, कारण की तो इंटरनल रॅम किती आहे, रॉम किती आहे, स्वतः स्वतः ऑप्टिमाइज करते. ठीक आहे, गेस करते कोणतंही. त्याच्यानंतर हे झालं एक एक अजून तुम्हाला क्लिप झाल्यावर सांगितलं होतं, काय नाव आहे त्याचं, नेटबीन्स. एक नेटबीन्स आहे, तो नेटबीन्स पण काय करायचा, डाउनलोड करायचा. तर नेटबीन्स करू शकता तुम्ही डाउनलोड. मी ज्याला जे आवडते तो ते करू शकते, मी ते सांगून राहिलो, ऑप्शन देऊन राहिलो. अपॅचे नेटबीन्स याचं सर्व्हर आहे, तर इथं रिलीज वर जायचं आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता नेटबीन्स कंपायलर. ठीक आहे, तर नेटबीन्स आयडी तुम्ही डाउनलोड करता, याला आपण आयडी म्हणतो. जो डेव्हलपमेंटसाठी यूज केला जातो तो आहे आयडी. अजून एक जावा कंपायलर आहे, तो पण कंपायलर मोबाईलसाठी आहे. मोबाईलसाठी दाखवतो मी, त्याच्यामध्ये आला पाहिजे. आता काय माहिती काढलं का त्यांना, तरी दाखवू आपण, पाहू. त्या जावा कंपायलरचं नाव जावा कंपायलरचं नाव लिहायचं तुम्हाला, एडीई होऊ द्या ऐका. नाही, तो कंपायलर शायद रिमूव्ह केला आहे, तो पण एक चांगला कंपायलर आहे जावाचा प्रोग्राम रन करण्यासाठी. ठीक आहे, तर एवढे सगळे कंपायलर जावाचे प्रोग्राम रन करण्यासाठी आपण इन्स्टॉल. हा, तुम्हाला ते राहिला दाखवायचं काय, कोणतं सीएमडी कसा असते. तर सीएमडी तुम्हाला इथं दाखवतो मी. सीएमडी तुम्ही पाहिलं असेल, कमांड प्रॉम्प्ट असते, तो सीएमडी तुम्हाला फक्त इमेज दाखवून देतो, मग सीएमडी वर आपण रन करू प्रोग्राम. सीएमडी असा ब्लॅक कलरचा असतो, सीएमडी कमांड प्रॉम्प्ट हे असा असतो. असा विंडोज जो आहे तो असा दिसतो तुम्हाला, सीएमडी. ठीक आहे, अशी विंडो दिसते सीएमडीची. तर या सीएमडी वरती इथं आपल्याला कमांड टाका लागते, त्याच्यावरती आपण रन करतो. हे प्रोग्राम पहिल्यापासून कसे रन करायचे तुम्हाला शिकवणार मी. इन्स्टॉलेशन प्रोसेस पण शिकवणार. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरती कसं इन्स्टॉल करायचं ते, जसं मोबाईलमध्ये शिकवलं, तर सिंपल प्रोग्राम तर तुम्ही मोबाईलमध्ये करू शकता, कारण की इझी जाते मोबाईलमध्ये. कारण आपल्याला रोजची सवय असते, कोणाची, मोबाईलची. डेस्कटॉपची आपण कमीच कमी, पण डेस्कटॉपवरही आलं पाहिजे तुम्हाला. असं नाही की बाबा एका याच्यावर आला दुसऱ्या याच्यावर आलं नाही पाहिजे. डेस्कटॉपवरच आलं पाहिजे, मोबाईलवरती आलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण की कॉलेजमध्ये आपल्याला कुठं करावं लागते, डेस्कटॉपवर. तर कॉलेजमधलं यायला पाहिजे, मोबाईलवरती आलं पाहिजे. मोबाईलवरती आपलं फास्ट काम होते, म्हणून मोबाईलवरती आपण करतो. ठीक आहे, जेबी ड्रॉइड मध्ये आपण प्रोग्रामिंग तर 100% करणारच. ठीक आहे, तर आता आपण जाऊ पाहू कोणते कोणते युनिट किती मार्क्सला येतात ते. तर सिलेबस पण जावा प्रोग्रामिंगचा. एक मिनिट, ओपन होत नाहीये ते. तुम्हाला प्रॉपरली दिसलं पाहिजे, म्हणून मी त्याला ओपन करतो. प्रॉपरली दिसलं तर तुम्हालाही थोडंसं बरं वाटतं. तर तो दिसलाच नाही, एकदम बारीक. तुम्हाला अक्षर दिसत आहे, रायटिंग दिसत आहे का? हे रायटिंग दिसत नसल आहे ना, म्हणजे दिसत असेल पण कमी याच्यामध्ये दिसत असेल आहे ना. एक मिनिट फक्त, डाउनलोड झालं की लगेच चालू करू आपण.
चला झालं, एक मिनिट. तर आता प्रॉपरली तुम्हाला दिसत असेल तर हा जो आपला कोर्स कोड आहे तो लक्षात घ्या. 314317 हा कोर्स कोड आहे आपला जावा प्रोग्रामिंगचा. जावा प्रोग्रामिंगचा कोर्स कोड आहे आणि ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत, ज्या सगळ्या ब्रांचेसला हा सब्जेक्ट आहे. या पूर्ण ब्रांचेस इथे लिहिलेला आहे. या ब्रांचचा शॉर्ट फॉर्म इथे दिलेला आहे. सगळ्यात पहिली ब्रांच आहे ए आहे, AN BD CM CO म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, CW DS HA IF म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IH SE आणि T. याच्यापैकी कोणीही महाराष्ट्रामध्ये तुमचं असेल ओळखीचं या ब्रांच मध्ये असेल आणि त्याला जर जावा प्रोग्रामिंग क्लास असेल करायचा असेल तर तो करू शकते हा क्लास. आपला सेमिस्टर कोणता आहे तर तो आहे आपला 4th सेमिस्टर. कोर्स टायटल कोणता आहे तर जावा प्रोग्रामिंग आहे आणि कोर्स कोड कोणता आहे तर तो आहे 314317 314317 हा आपला कोर्स कोड आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिला जावा प्रोग्रामिंगचं मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. हा कोर्स कोड आहे जावा प्रोग्रामिंगला शॉर्टकट मध्ये म्हणजे आपल्या कॉलेजच्या जे काही टाइम टेबल येईल त्या टाइम टेबल मध्ये याचं नाव JPR लिहून येणार. काय लिहून येणार? JPR म्हणजे जावा प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो पेपर असते हा पेपर तुमचा 70 मार्क्सचा राहील. ठीक आहे. 30 मार्क तुमचे इंटरनल राहतील. हे सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला माहित आहे तुमचा थेरी पेपर असणार आहे किती मार्काचा? 70 मार्कचा. 30 मार्क तुमचे इंटरनल राहणार आहे. इंटरनल तुमच्या स्वतः असते. मी तुम्हाला सांगितलं युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 ह्या दोन वर तुमचे डिपेंड असते मार्क्स. हे तुम्हाला चांगला अनुभव आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी अनुभव आले आहे. थर्ड सेम मध्ये काय काय झालं तुमच्यासोबत हे सगळं तुम्हाला माहित आहे. तर इथं जर समजा 20 असेल आणि इथं जर समजा 10 असेल तर 20 आणि 10 किती होते? 30. 30 चे ऍव्हरेज दोन्ही डिवाइड बाय 2 तर मार्क्स येणार तुम्हाला 15. किती पैकी? 30 पैकी. 30 पैकी 15 मार्क्स तुम्हाला भेटणार दुनियाचा ऍव्हरेज. म्हणून प्रयत्न करा की युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 या दोन्ही याच्यामध्ये चांगले मार्क्स भेटले पाहिजे तरच तुम्हाला इकडे आउट ऑफ मार्क्स भेटतील. ठीक आहे. तर 30 आउट ऑफ 30 पाहिजे असेल तर युनिट टेस्ट 1 युनिट टेस्ट 2 या दोघांचाही अभ्यास करा. त्याच्यानंतर तुमचा 70 मार्क्सचा पेपर तर तुम्हाला माहितीच आहे. 70 मार्क्सचा पेपर किती महत्वाचा आहे. हे दोन्ही मिळले 100 मार्क बनतात तुमचे. आणि त्याच्यानंतर याच्यापैकी किती मार्क्स पाहिजे तर 40 मार्क्स पाहिजे पास व्हायसाठी 100 पैकी. त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिकल जे आहे ते 25 मार्काचं आहे. इथं पहिले 50 मार्क्स होतं. सी लँग्वेज मध्ये 50 मार्क्स आहे, याच्यात 25 मार्क्स आहे. आणि मॅक्सिमम मार्क्स जे आहेत तुमचे 50 असतात आणि याच्यामध्ये 25 पाहिजे आणि इथं पाहिजे 10 म्हणजे टोटल 200 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे जावा प्रोग्रामिंग. लक्षात घ्या हा प्रॅक्टिकल सुद्धा आपण सगळेचे सगळे परफॉर्म करणार आहोत. कारण कधी कधी काय होते मी स्वतः पेपर काढलेला मला माहिती आहे की मी प्रॅक्टिकल मधूनही 2-3 प्रोग्राम मीच नाही बाकीचे सर लोकही टाकतात प्रॅक्टिकल मधून. हे लक्षात ठेवा. म्हणून प्रॅक्टिकल मधूनही प्रोग्राम येतात पेपरमध्ये. पोरं ते प्रॅक्टिकल करत नाही फक्त नावासाठी प्रॅक्टिकल करतात. कॉलेजमध्ये अशी ती सवयच लागलेली आहे की फक्त नावासाठी प्रॅक्टिकल करणं. पण हे चुकीचं धोरण आहे. प्रॅक्टिकलला पूर्ण पद्धतीनं करायला पाहिजे. प्रॅक्टिकलचे जेवढे प्रोग्राम आहेत सगळे चांगल्या पद्धतीने करा आणि हे सगळेच्या सगळे आपण मॅन्युअल इथं करून घेऊ प्रॅक्टिकलचं. ठीक आहे. प्रॅक्टिकलसाठी स्पेशल दिवस आपण घेऊ. तर जावा प्रोग्रामिंग हा महत्वाचा सब्जेक्ट आहे. सर्वात कठीण आणि सर्वात हार्ड सब्जेक्ट आहे जावा प्रोग्रामिंग. तर याच्यामध्ये कुठं काय काय करायचं आहे तर लक्ष द्या. प्रोग्राम कसे आणि काय येतात ते हे पूर्ण सिलेबस मध्ये दाखवले जाते. पाहता पहिले काय म्हटलेलं आहे राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ क्लासेस अँड ऑब्जेक्ट. म्हणजे एक प्रोग्राम तर तुमचा येणारच आहे कशावरती? क्लासेस आणि ऑब्जेक्ट. आता खरं सांगा C++ मध्ये तुम्ही क्लासेस आणि ऑब्जेक्ट केले का नाही? सी प्रोग्रामिंग मध्ये क्लासेस आणि ऑब्जेक्ट झाले आहे. तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे. फक्त तो जावा मध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. जावा मध्ये कसं लिहायचं ते माहित पाहिजे. तर ते प्रोग्राम आपण इथं पाहणार. दुसरं पहा डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स जावा टोकन्स काय आहे. आता त्याच्यानंतर प्रोग्राम पहा इव्हॅल्युएशन ऑफ एक्सप्रेशन. कोणते एक्सप्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी प्रोग्राम लिहिता आला पाहिजे. त्याच्यानंतर राईट अ प्रोग्राम युझिंग रिव्हॅल्युएट कंट्रोल स्ट्रक्चर टू सॉल्व्ह. आता कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे माहित नाही काय? स्विच केस आहे ना, इफ एल्स आहे. आता हे तुम्हाला माहित आहे इफ एल्स लॅडर आहे, स्विच केस आहे, हे सगळे कंट्रोल स्ट्रक्चर याच्यामध्ये येते. डेव्हलप अ प्रोग्राम युझिंग द वेक्टर अँड रॅपर. हे तुमच्यासाठी नवीन आहे. इथून कॉन्सेप्ट चेंज झाला. वेक्टर आणि रॅपर हे तुमच्यासाठी नवीन कॉन्सेप्ट आहे पण इझी आहे. यूज कन्स्ट्रक्टर फॉर अ गिवन प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्टर तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्टर काय आहे हे तुमचं C++ मध्ये झालं आहे. तर हे सगळ्याच्या सगळं पाहणार आपण बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्टर इन जावा
जो आपला पहिला युनिट आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे फीचर्स, त्याच्या क्लासेस पाहू आपण, टोकन्स पाहू, ठीक आहे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, ॲरे, स्ट्रिंग, खूप सारा आहे, पूर्ण वास्ट आहे याच्यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये ओव्हरलोडिंग आहे, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आहे, नेस्टिंग मेथड्स आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे, कलेक्शन, विजिबिलिटी, वेक्टर्स, हे सगळं पहिल्या युनिटमध्ये पाहणार. दुसरा युनिट जो आहे तो अजून इंटरेस्टिंग बनते. दुसऱ्या युनिटमध्ये 3 युनिट डायरेक्ट ऍड केल्यात. त्या युनिटचं नाव काय? इनहेरिटन्स. काऊन? इनहेरिटन्स तुमचा C++ मध्ये झाला नाही काय? यस झाला. पहा, मागची पायरी जी आहे ती पहिली पायरी बनून जाते तुमची, म्हणजे मागची शेवटची जी पायरी आहे, जसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुमचं इनहेरिटन्स झालेलं आहे, बेसिक कॉन्सेप्ट झाले आहे, तर तेच पहिलं युनिट याच्यात टाकलेलं आहे. दुसऱ्या युनिटमध्ये थोडासा कॉन्सेप्ट याच्यात दिलेला आहे इनहेरिटन्सचा. अप्लाय आयडेंटिफाई टाइप ऑफ इनहेरिटन्स फॉर अ गिवन प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो इनहेरिटन्सचा यूज करून कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते. त्याच्यानंतर ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग कॉन्सेप्ट तुम्हाला समजायचे. याच्यामध्ये सर्वात इझी आहे ओव्हरलोडिंग. प्रोग्राम युझिंग इंटरफेस. हा इंटरफेस नवीन आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. तर जसा क्लास असते तसाच इंटरफेस असते. इंटरफेसचा यूज काऊन करतो आपण ते आपण याच्यात पाहणार आहोत. तर क्लास सारखाच इंटरफेस असते. युजर डिफाईन्ड पॅकेज, याच्यामध्ये पॅकेज म्हणजे होते फोल्डर. पॅकेज म्हणजे काय होते? फोल्डर. जसं आता मी तुम्हाला एक पॅकेज देऊन देतो. पॅकेज म्हणजे सेकंड इयरचं पॅकेज. सेकंड इयरचं पॅकेज दिलं म्हणजे एक फोल्डर दिलं, त्याच्यामध्ये मग जेवढे मी सब्जेक्ट शिकवतो सेकंड इयरचे सगळे तुम्हाला येऊन जाईल, त्याला आपण पॅकेज म्हणतो. तर हे पॅकेज सुद्धा याच्यात पाहणार आहोत. तर इनहेरिटन्स, इंटरफेस आणि पॅकेज हा युनिट नंबर 2 तुमचा राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हे 3 गोष्टी, इंटरफेस आणि पॅकेज, ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी सगळ्या याच्यात पाहणार आहोत. युनिट नंबर 3 मध्ये आलो आपण. एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टीथ्रेडिंग. एक्सेप्शन हँडलिंगचा अर्थ असा होते, आतापर्यंत आपण हे पाहत गेलो की आपल्या प्रोग्राममध्ये जर एरर आला तर तो डायरेक्ट एरर दाखवते. आता याच्यामध्ये एक्सेप्शन हँडलिंग मध्ये असं आहे, एरर आला तरी प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो आपण, त्याला एक्सेप्शन हँडलिंग म्हणतो. एरर आहे काऊन आहे त्याचं कारण आपण त्याला सांगतो, त्याला एक्सेप्शन हँडलिंग म्हणतो, ठीक आहे. एक्सेप्शन, डेव्हलप प्रोग्राम फॉर हँडलिंग द गिवन एक्सेप्शन. एक्सेप्शन हँडलिंग करण्यासाठी त्याचे प्रोग्राम लिहा. क्रिएट थ्रेड टू रन द मल्टिपल प्रोसेस इन प्रोग्राम. थ्रेड क्रिएट करायला लागते. डेव्हलप अ प्रोग्राम युजिंग डिफरन्शियल थ्रेड लाईफ सायकल. थ्रेड लाईफ सायकलवर प्रोग्राम. आता एक गोष्ट सांगतो, सर्वात हे कोणाला माहित नाहीये, विद्यार्थ्यालाही समजत नाही, बाकीचे लोकही ते बरोबर वाचत नाही. जे इथं कॉन्सेप्ट दिलेले असतात ना त्याच्यावरच प्रोग्राम विचारला जाते. परत एक रिपीट करून राहिलो मी, जे इथं दिलेलं असते त्यावरच प्रोग्राम विचारला जाते, याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचे प्रोग्राम विचारल्या जात नाही. परत सांगतो मी, डेव्हलप अ प्रोग्राम युजिंग द डिफरंट थ्रेड लाईफ सायकल. याच्यावरती 8 मार्काचा प्रोग्राम आहे, म्हणजे आहेच 4 8 मार्काचे प्रोग्राम आहेच याच्यात आलेल्या एक्झाम मध्ये. थ्रेड लाईफ सायकलवर येतेच, मी तुम्हाला शिकवतोय थ्रेड लाईफ सायकलचे प्रोग्राम. म्हणून हा महत्वाचा आहे. हा जो जे वाचून राहिलो मी, हे नाही वाचून राहिलो, हे तर थेरी आहे, पण हे प्रोग्राम महत्वाचे आहेत. थेरी तर मी शिकवतोच, पण प्रोग्राम देखील महत्वाचे आहे, की प्रोग्राम कोणते विचारले जातात. तर प्रोग्राम इकडले विचारले जातात, जे या साईडला असतात ते. त्याच्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टी थ्रेडिंग. याच्यामध्ये एरर एक्सेप्शन आहे, टाइप्स ऑफ मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग आहे, हे सगळं आपण पुढे पाहू. थ्रेड काय असते, थ्रेड प्रायोरिटी काय. युनिट नंबर 3 संपला. आता हा झाला तुमचा कोअर, म्हणजे एक बेसिक जावा आहे. कोअर जावा असते, एक ऍडव्हान्स जावा असते. कोअर जावा संपला, 3 युनिटचे कोअर जावाचे असतात. आता ऍडव्हान्स जावा आला. ऍडव्हान्स जावा म्हणजे काय, की तुम्ही एखादा गुगल फॉर्म भरला असेल की एखादा फॉर्म भरला असेल तर फॉर्मवर तुमचे बटन असतात. सबमिट बटन असते, कॅन्सल बटन असते, ठीक आहे. तर असे जे फॉर्म असतात, हे फॉर्म आपण इथून चालू करू शकतो. याला आपण AWT म्हणतो, ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट म्हणतो, इव्हेंट हँडलिंग म्हणतो, ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट म्हणतो, स्विंग कॉम्पोनंट. आता याचे हा जो पहिला आणि दुसरा युनिट आहे ऍडव्हान्स जावाचा, तो एकत्रित केला आणि तो त्याला भिडून याच्यात पहिला आणि दुसरे 2 युनिट एकातच आहे. हे पहिले वेगळे वेगळे होते. इव्हेंट हँडलिंग AWT वेगळा होता, स्विंग वेगळा होता. आता यांनी काय केलं, AWT टाकला, स्विंग टाकला, एकत्रित केले दोन्ही युनिट, ठीक आहे. तर AWT आणि स्विंग हे दोन्ही एकत्रित केले. राईट स्टेप्स टू डेव्हलप द ग्राफिकल युजर इंटरफेस GUI युझिंग AWT कॉम्पोनंट्स विथ फ्रेम फॉर अ गिवन प्रॉब्लेम. पहा, GUI चा यूज करून तुम्हाला कॉम्पोनंट तयार करता आला पाहिजे, एक फॉर्म बनवता आला पाहिजे, ज्या फॉर्मवरती बटन दिसणार, तुम्हाला कॉम्पोनंट दिसणार, हे सगळं तुम्हाला तयार करता आला पाहिजे. डेव्हलप प्रोग्राम युझिंग मेनू अँड डायलॉग बॉक्सेस फॉर द गिवन प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमवर बेस होत असताना तुम्हाला प्रोग्राम तयार करता आला पाहिजे, मेनू ड्रिव्हन.
त्याच्यानंतर राईट अ स्टेप्स टू डेव्हलप द ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस कसा बनवला त्याच्या स्टेप्स लिहून द्या. त्याच्यानंतर यूज डेलिगेशन इव्हेंट मॉडेल, डेव्हलप इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम्स गिव्हन प्रॉब्लेम, यूज रिलेव्हलंट AWT स्विंग कॉम्पोनंट अँड हँडल. याच्यामध्ये स्विंगचा यूज करू. स्विंग हा थोडासा नवीन कॉन्सेप्ट आहे. इथं पहा, इथं थेरी दिलेली आहे आणि हे सर्वात सोपी आहे, याच्यात काहीच कठीण नाही आहे. पहिला आणि दुसरा, पहिला युनिट एवढा सोपा आहे की सर्वात सोपा. फक्त एक चेकबॉक्स केला की मग रेडिओ बटन आला, रेडिओ बटन झाला की मग टॅबल पेन आला. असे वेगवेगळे कॉन्सेप्ट याच्यात उलगडत जातात. त्याच्या मेथड्स, ठीक आहे, त्याचे फंक्शन्स हे वेगवेगळे असतात. फक्त प्रत्येकाचे वेगवेगळे, हे आपण याच्यात पाहणार आहोत. त्याच्यानंतर युनिट नंबर 5 वर आलो आपण. चौथ्याच्या नंतर युनिट नंबर 5, बेसिक्स ऑफ नेटवर्क प्रोग्रामिंग. याच्यात पूर्ण चेंज होते, जावाचा पूर्ण चेंज होते. म्हणजे जावा इथपर्यंत प्रोग्रामिंग झाली, आता इथे प्रोग्रामिंग पुरी चेंज होते. आणि प्रोग्रामिंग चेंज कशी होते, नेटवर्किंग बेसिक्स वर जाते. म्हणजे नेटवर्किंग मध्ये प्रोग्रामिंग कशी केली जाते ती इथून चेंज होते. पहिला सॉकेट ओव्हरव्ह्यू, क्लायंट सर्व्हर, त्याच्यानंतर रिझर्व्ह सॉकेट, प्रॉक्सी सर्व्हर, इंटरनेट ऍड्रेसिंग, जावा अँड नेट, जावा आणि इंटरनेटचं कनेक्शन कसं होते. त्याच्यानंतर फॅक्टरी मेथड्स कोणत्या आहे, इन्स्टन्स मेथड कोणत्या आहे, TCP IP कोणता आहे, URL क्लास काय, URL कनेक्शन क्लास काय. थोडंसं थेरॉटिकल मध्ये हा या युनिटमध्ये थेरॉटिकल जास्त आहे, प्रॅक्टिकल थोडंसं कमी आहे. ठीक आहे, पहा इथं म्हटलेलं आहे, इथं फक्त काय डेव्हलप प्रोग्राम फॉर क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन एवढाच प्रोग्राम आहे, बाकी सगळी थेरी आहे. ठीक आहे, तर इथं 5व्या युनिटमध्ये थोडासा तुमचा जो प्रोग्राम आहे ते कमी होऊन जातात. त्याच्यानंतर आहे सगळ्यात शेवटचा युनिट, इंटरॅक्टिंग विथ डेटाबेस. सर्वात महत्वाचा आहे, इंटरेस्टिंग युनिट आहे की तुम्ही जे काही डेटा, समजा एखादा फॉर्म बनवला असेल गुगल फॉर्म सारखा, मग त्या फॉर्मची एका स्टुडंटची फॉर्म भरून तो रजिस्ट्रेशन करा. मग रजिस्ट्रेशन केलेला डेटा हा तुम्हाला कुठेतरी ठेवा लागते, एक्सेल फॉर्मॅटमध्ये किंवा डेटा फॉर्मॅटमध्ये कुठेतरी ठेवा लागते. मग याचा कनेक्शन त्याच्यासोबत कसं, जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आलेला सगळा डेटा, त्याचं नाव आहे, त्याचा रोल नंबर आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, त्याचा पूर्ण डिटेल्स ही कुठेतरी स्टोअर केली पाहिजे. मग ती कुठे स्टोअर करायची, हे पुरं कनेक्शन नेटवर्किंग मधून आलेला फॉर्म हा आपल्याकडे जमा असला पाहिजे. मग ते दाखवण्यासाठी आपण इंटरॅक्टिंग विथ डेटाबेसचा यूज करतो. याच्यामध्ये JDBC सर्व्हर आहे, ODBC सर्व्हर आहे, JDBC आर्किटेक्चर आहे. ठीक आहे, टाइप्स ऑफ JDBC ड्रायव्हर्स आहेत, क्लासेस आहेत, ड्रायव्हर मॅनेजर क्लासेस आहेत, असं खूप सारा कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. तर असे टोटल किती युनिट शिकायचे आहे, 6 युनिट शिकायचे आहे. ठीक आहे, तर कोणत्या युनिटला किती मार्क्स आहे ते इथं दाखवतो मी तुम्हाला. याच्यामध्ये प्रॅक्टिकली आहे, बुक्सही सांगतो मग तुम्हाला कोणते रेफर करायचे. पहिले आपण पाहू कोणत्या युनिटला किती मार्क्स आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे आपले युनिट आहे जे आपल्याला शिकायचे आहे. तर सगळ्यात पहिला युनिट जे आहे जावाचा, युनिट नंबर 1, बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्टर इन जावा, हा जो आहे हा 12 मार्काचा आहे, 12 मार्क्सचा. इनहेरिटन्स, इंटरफेस अँड पॅकेज हा 12 मार्काचा आहे. एक फरक सांगतो मी पहिलेचा नाताचा. पहिले 100 मार्काचा पेपर होता ना, तो परवडला असता, कारण 100 मार्कामध्ये हे एवढं सगळं येते. आता यांना काय केलं, याच्यातले कट केले, 70 मार्काचं केलं. हेच सगळं कंटेंट एवढंच, म्हणजे सिलेबस तेवढा, मार्क कमी केले. म्हणजे नुकसान कोणाचं झालं, विद्यार्थ्याचं. याच्यात तरी तो चांगला पासिंग करत होता, याच्यामध्ये तर कठीणच आहे का. कंटेंट तेवढेच ठेवले, फक्त मार्क्स घसरवले, झालं. पहिले 100 मार्क्सचा पेपर, इंटरनल मार्क्स नव्हतेच, आणि ते पाहिजेच नाही इंटरनल मार्क्स. बर, एक्सेप्शन हँडलिंग तिसरा जो युनिट आहे, मल्टी थ्रेडिंग, तो आहे 12 मार्काचा. म्हणजे 36 मार्क झाले पहिल्या 3 युनिटवर. आता सर्वात महत्वाचा मोठा युनिट जो आहे तो आहे हा 4था युनिट, एक्सेप्शन हँडलिंग, जो 16 मार्काचा. म्हणजे या युनिटवर चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं. 16 मार्क लय महत्वाचे आहे बरं. त्याच्यानंतर बेसिक ऑफ नेटवर्क प्रोग्रामिंग हा 10 मार्काचा आणि हा 8 मार्काचा. आणि छोटे छोटे पण युनिट आहेत, इंटरॅक्टिंग विथ डेटाबेस आणि बेसिक ऑफ नेटवर्क प्रोग्रामिंग. हे छोटे छोटे युनिट्स आहेत, जास्त मोठे नाही आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचा युनिट हा आहे 4था युनिट. मग 5वा आणि 6वा हा थोडासा थेरॅटिकल युनिटमध्ये जाते, थोडी थोडी प्रोग्रामिंग आहे त्याच्यात, म्हणजे जास्त एवढं कठीण नाही आहे. बेसिक ऑफ नेटवर्क प्रोग्रामिंग आणि इंटरॅक्टिंग विथ डेटाबेस. तर याच्यामध्ये असं समजून घ्या, 50% प्रोग्रामिंग आहे प्लस 50% थेरी आहे. हे प्रोग्रामिंग प्लस थेरी ह्या दोघांचंही कॉम्बिनेशन मिळून तुमचा एक सब्जेक्ट बनलेला आहे, ज्या सब्जेक्टचं नाव काय आहे, जावा प्रोग्रामिंग. हे दोन्ही सब्जेक्ट मिळून, म्हणजे असं समजा याच्यामध्ये दोन्ही सब्जेक्ट आहे, एक तुमचा कोर जावा आणि दुसरा जो आहे तो तुमचा ऍडव्हान्स जावा. कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा, कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा हे दोन्ही मिळून
एक सब्जेक्ट बनलेला आहे तुमचा, तो आहे जावा प्रोग्रामिंग. म्हणजे असं समजा की पहिले लेवल थोडीशी सोपी होती, इझी होती आय स्कीम मध्ये, पण के स्कीम मध्ये ते असे समजतात की पोट्टी हुशार आहे. जेवढी आता स्टुडंट हा सगळे हुशार आहे म्हणून त्यांना थोडीशी लेवल वाढून द्या, तर ही लेवल त्यांना काय केली, वाढून दिली, इन्क्रीज केली. आणि म्हणून जावा प्रोग्रामिंग जो सब्जेक्ट आहे हा थोडासा कठीण, त्याची टफ लेवल, त्याचा लेवल जे आहे तो थोडीशी इन्क्रीज करण्यात आली. आणि म्हणून जावा प्रोग्रामिंग सब्जेक्टची क्लास लावण्याची गरज आहे. ठीक आहे. आता पोरं विचारतात की सर आम्हाला बुक कोणतं वाचू, आम्ही कशातून अभ्यास करू. तर माझं तर एवढंच म्हणणं आहे की मी ज्या नोट्स देईन त्याच नोट्स करा, त्या नोट्स मधूनच जसंच्या तसं उतरेल. जेवढंही काही असेल त्या पेपर मधूनच येईल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. पण तुमची इच्छा असेल, काही डाऊट असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर इथे MSBT तुम्हाला सांगितलंय हे बुक वाचा. सर्वात फेमस बुक आहे ई बालगुरुस्वामी. कोणती? ई बालगुरुस्वामी. कशी दिसते दाखवतो मी. प्रोग्रामिंग विथ जावा. प्रोग्रामिंग विथ जावा, त्याचं टायटलचं नाव आहे प्रोग्रामिंग विथ जावा. आता पब्लिशर कोणता आहे, तर मॅग्रो हिल्स एज्युकेशन पब्लिशर आहे त्याचा. ठीक आहे. सर्वात मी इंजिनिअरिंग मध्ये जे बुक वाचली ते हेच आहे, आणि आताही रेफर करतो मी हेच. याच बुक मधून सगळं लिहा तुम्ही, बाकी काहीच कोणतंच पुस्तक वाचू. असं समजा की याच्यातून जे लिहिलं ते फायनल, आणि याच्यातून लिहिलं त्याचे मार्क्स नाही भेटले तर तुम्ही त्याच्यावर क्लेम करू शकता. एवढी चांगली बुक आहे ई बालगुरुस्वामी. दुसरी आहे शिल्ड हार्बर्ट. ठीक आहे. जावा कम्प्लीट रेफरन्स बुक आहे, मॅग्रो हिलचीच आहे, हाई मॅग्रो हिल्स आहे. तिसरी आहे हॉल्झनर स्टेवंट ई जावा अँड प्रोग्रामिंग ब्लॅक बुक. हे पण तर फेमस आहे ब्लॅक बुक. ठीक आहे. याचा पब्लिशरचं नाव आहे ड्रीम टेक प्रेस, न्यू दिल्ली. ते आपल्या भारताचं पब्लिकेशन आहे. तसे 3 MSBT ना आपल्याला सांगितलेले आहे की हे करा. ठीक आहे. चला, ई बालगुरुस्वामी जावा प्रोग्रामिंग बुक कसं दिसते तुम्हाला दाखवतो. ई बालगुरुस्वामी. जावा घेते तो. ई बालगुरुस्वामी जावा प्रोग्रामिंग हे घ्या, ब्लॅक बुक असं दिसणार ते बुक. पैसे लिहिलेलं आहे. हे विकत नका घेऊ, लायब्ररीमध्येच भेटते. ठीक आहे. 140 रुपयाला बुक आहे, पण हे फ्री सॅम्पल पाहू आपण. इन्स्टॉल करा म्हणून तो इन्स्टॉल नाही करायचा, आपल्याला पाहायचं आहे. हे असं दिसते, तुम्ही पहा. याचा फोटो काढून घ्या वाटल्यास. ई बालगुरुस्वामी असं दिसते, जावा प्रोग्रामिंग विथ जावा 3rd एडिशन. आणि हे जे बुक आहे सर्वात फेमस बुक आहे. याचं दुसरंच पब्लिकेशन ही आहे, ही असं दिसते थोडंसं. बाकीचे सगळे डुप्लिकेट होणार, हे असं दिसून राहिले. हे 2 बुक महत्वाचे. ओके. तर हे ई बालगुरुस्वामी बुक आहे जावा प्रोग्रामिंग, जे तुम्हाला करायचे आहे, त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे ई बालगुरुस्वामी पासून. आता याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे प्रोग्राम पहा, की त्याच्यातले अर्धे तर प्रोग्राम येतातच तुम्हाला, अर्धे तुम्ही करूनही घेता. हे प्रॅक्टिकलचे सगळे प्रोग्राम करू आपण. जेवढे प्रोग्राम दिलेले आहेत ना, सगळे प्रॅक्टिकलचे प्रोग्राम करू. कोणताही प्रोग्राम आपण सोडणार नाही. पहिला प्रॅक्टिकल पहा काय म्हणते. सेटअप जावा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट युझिंग कमांड प्रॉम्प्ट, क्लास पाथ, पाथ सेटअप, एनी आयडी, इक्लिप्स, नेटबीन्स, व्हिज कोड किंवा क्रिएटर. कोणत्याही आयडीने घ्या म्हणते, कमांड प्रॉम्प्टनं करा किंवा आयडीने करा. पहिला प्रॅक्टिकल आपण करू. ठीक आहे. मी पहिलं प्रॅक्टिकल तुमचं कंप्लीट करून देतो. इन्स्टॉल एनी आयडी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, कोणतंही कमांड प्रॉम्प्ट करा किंवा एनी आयडी, इक्लिप्स, नेटबीन्स, व्हिज कोड करा किंवा जे क्रिएटर करा, कोणते. हे एवढे सगळे आयडी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण रन करू शकतो. पहिला प्रॅक्टिकल. दुसरा, राईट अ प्रोग्राम टू इव्हॅल्युएट डिफरंट टाइप्स ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही का, जसं की AX + BY + Z असे एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचे आहे. राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ इफ स्टेटमेंट, स्विच आणि डिफरंट टाइप्स ऑफ लूप. हे तर करू शकतो आपण. राईट अ प्रोग्राम फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ डिफरंट मेथड्स, स्ट्रिंग क्लास, स्ट्रिंग बफर क्लास, हे पण तुमचे घेणार आहोत मी. राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ ॲरे अँड व्हेक्टर. ॲरे काय, व्हेक्टर काय, याचा प्रोग्राम लिहायचा आहे. राईट अ प्रोग्राम युजिंग रॅपर क्लास. या सगळ्याचं तुम्हाला मी डायरेक्ट कसं लिहायचं आणि त्याचे प्रॅक्टिकली सगळं इथं करून दाखवेन बोर्डवर. सगळं बोर्डवर, सगळं लाईव्ह चालते आपलं. मी टाईप करणार
आणि टाईप केल्यानंतर ते सगळं इथं दिसणार, त्याचा आउटपुट, त्याचा एरर, हे सगळं मी इथं असणार, प्रॅक्टिकली इथं असणार, तुम्ही इथंच असणार. हे सगळं आपण या क्लासमध्ये करणार आहोत जावा प्रोग्रामिंगच्या. तर खरंच तुम्हाला क्लास आवडला असेल किंवा समजत असेल लेक्चर, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की सांगा आणि आपला क्लास जॉईन करायला लावा. ऑनलाईन क्लासचा वेळ तुम्हाला माहित आहे, वेळ तुम्हाला सांगितलेला आहे ऑनलाईन क्लासचा, रोज संध्याकाळी 6 ते 7 सगळ्यात चांगला टायमिंग आहे, संध्याकाळी 6 ते 7चा जावा प्रोग्रामिंगचा. आणि डीसीएनचा सकाळी तुमचा टायमिंग जो राहील तो सकाळी न घेता संध्याकाळी 8 ते 9 करू आपण, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सकाळचा उठाचा आहे, झोपीचा. ठीक आहे, तर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड तर केलेलं आहे, पण बाकीच्यांनाही डाउनलोड करायला लावा आणि आपला कोर्स जो आहे तो फ्री एनरोल करायला लावा. फ्री एनरोलमेंट झाल्यानंतर हा जो आहे तो याचा डेमो लेक्चर संपून जाईल, ते बंद होऊन जातील आणि मग रिअल क्लास आपला चालू होईल. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. उद्याच्या क्लासमध्ये आपण पाहू इन्स्टॉलेशन प्रोसेस आणि प्रॅक्टिकल नंबर 1. ओके, आणि पूर्ण सिलेबस आपण उद्यापासून स्टार्ट करू. इथेच मी थांबतो, तुमची रजा घेतो. थँक्यू. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.